वैचारिक प्रगल्भ नेतृत्व गुण व कार्यक्षमतेचा परिचय दिला। राजकारण हे त्यांच्यासाठी केवळ सत्ता केंद्र नसून ते सेवेचे, संवेदनशीलतेचे आणि उत्तरदायित्वाचे व्यासपीठ आहे। आज ते महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री म्हणून जबाबदारी निभावत आहेत। त्यांच्या कार्यशैलीत शिस्तबद्धता, संवेदनशीलता आणि निर्णय क्षमतेचे संतुलन आहे। शिक्षण क्षेत्रात त्यांनी घेतलेले धोरणात्मक निर्णय, शिक्षक व प्राध्यापकांच्या हितासाठी केलेले ठोस प्रयत्न आणि विद्यार्थ्यांच्या विकासाभिमुख दृष्टिकोनातून घेतलेली भूमिका ही त्यांच्या कर्तृत्वाची साक्ष आहे। त्यांचं नेतृत्व हे प्रभावी असून नम्र आणि दूरदृष्टी असूनही लोकाभिमुख आहे। दादांनी आत्ताच जे त्या ठिकाणी एक महत्त्वाचा त्या ठिकाणी निर्णय UGCने घेतलेला आहे, त्यातला सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे महाराष्ट्रातील 1421 लोकांना म्हणजे एमफिल धारक लोकांना नेट सेट मधनं सूट त्या ठिकाणी मिळालेली आहे। हे एक त्या ठिकाणी त्याच्यामधलं सगळ्यात महत्त्वाचं धोरण म्हणूया। त्याबद्दल सभागृहातील सर्व सदस्यांच्या, प्राध्यापकांच्या वतीनं मी दादा तुमचं खूप अभिनंदन त्या ठिकाणी करतो, आभार व्यक्त करतो। त्यानंतर आमचे मार्गदर्शक डॉक्टर गजानन एकबोटे सर हे त्या ठिकाणी वैद्यकीय आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपल्या स्वतंत्र असा ठसा त्या ठिकाणी त्यांनी उमटवलेला आहे। विविध शैक्षणिक धोरणामध्ये त्यांचं खूप मोलाचा वाटा त्या ठिकाणी आहे। त्यांचंही त्या ठिकाणी स्वागत जे आहे या ठिकाणी सरांच्या हस्ते झालेलं आहे। देवळणकर सर जे आहेत हेही खऱ्या अर्थाने हे कार्यक्रमाचं नियोजन करण्यामध्ये देवळणकर सरांचं खूप मोठा वाटा त्या ठिकाणी आहे। ते नेहमीच प्राध्यापकांच्या बाजूने प्राध्यापकांबरोबर त्या ठिकाणी नेहमी उभे राहतात। कोणतीही अडचण असेल तर सर त्या ठिकाणी जे आहे ते आपल्याला नेहमी मदत करत असतात। त्यांचाही त्या ठिकाणी सत्कार या ठिकाणी झालेला आहे। यानंतर मी प्रांताचे खऱ्या अर्थाने आज जो त्या ठिकाणी हा सोहळा पार पडतोय त्या सोहळ्याचे मुख्य सूत्रधार आमचे त्या ठिकाणी महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष यांना अशी विनंती करतो की माननीय चंद्रकांत दादा पाटील यांचा सत्कार त्या ठिकाणी करावा। सॉरी एक यानंतरनं दिनेश काही गोष्टी मला या निमित्तानं सांगणे आवश्यक देखील वाटते आणि आपणा सर्व प्राध्यापक बंधू भगिनींच्या वतीनं देखील मला काहीतरी इथं सांगणे अपेक्षित आहे। हा कार्यक्रम, ही कार्यशाळा विकसित महाराष्ट्र 2047 जाणीव जागृती कार्यशाळा म्हणून आपण आयोजित केला आहे। आपल्या भारताचे अत्यंत प्रभावशाली प्रधानमंत्री माननीय मोदीजींच्या संकल्पनेतून आलेली ही एक नवीन बाब, ज्यामध्ये भारत, विकसित भारत 2047 आणि त्याच संकल्पनेला पुढे नेत असताना आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांनी ती त्याच ताकदीने उचलून त्याच पुढचा टप्पा म्हणजे महाराष्ट्र, विकसित महाराष्ट्र 2047 आणि ह्या विकसित महाराष्ट्र 2047च्या विजन डॉक्युमेंटची तयारी आपलं महाराष्ट्र शासन करते आहे। आणि त्या निमित्तानं ह्या विजन डॉक्युमेंटमध्ये उच्च शिक्षण क्षेत्राचं जे प्रमुख योगदान आहे ते योगदान कशा पद्धतीनं असावं या संपूर्ण विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत। मला या ठिकाणी सांगताना अत्यंत आनंद होतो की महाराष्ट्र आणि त्यातही विकसित महाराष्ट्र बनत असताना, ह्या विकसित महाराष्ट्र बनत असताना त्यामध्ये महाराष्ट्र शासन, महाराष्ट्राचं प्रशासन आणि महाराष्ट्र राज्यात कार्यरत सर्व संघटन आणि महाराष्ट्र राज्यात कार्यरत सर्व कर्मचारी या सगळ्यांचं योगदान जोपर्यंत प्रभावी योगदान येत नाही तोपर्यंत विकसित महाराष्ट्र 2047 हे विजन आपलं अंधुकसं असेल असं मला वाटतं। म्हणूनच अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाच्या माध्यमातून घेण्यात आलेला हा पुढाकार, अर्थात ह्या पुढाकार घेत असताना सर्वात महत्त्वाची भूमिका जशी प्रदीपजी खेडकर सरांची आहे तशीच ती आदरणीय आपल्या राज्याचे शिक्षण संचालक शैलेंद्रजी देवळणकर सरांची देखील आहे। त्यांच्याच दूरदृष्टीतून आज हा कार्यक्रम साकारतोय। माननीय दादांना मला सांगताना अत्यंत अभिमान देखील वाटतोय। दादा, अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाशी संलग्नित त्यांचे कार्यकर्ते आज या सभागृहात हा आकडा जो दिसतोय ह्या आकड्याच्या मागे अजून एक आकडा आहे दादा,
780 लोकांचं रजिस्ट्रेशन या कार्यशाळेसाठी झालेलं आहे आणि 780 लोक दुपारपर्यंत या सभागृहामध्ये कसे बसतील हा आत्ताच एक प्रश्नचिन्ह आहे की आत्ताच आपल्या जवळच्या खुर्च्या संपलेल्या आहेत. मला असं वाटतं की हा प्राध्यापक वृंद जो इथं आलेला आहे, जसं विकसित महाराष्ट्र 2047 हे आमचं स्वप्न आहे, तसंच स्वप्न आमचं हेही आहे की हा संघटित वर्ग तितक्याच ताकदीने नरिश केला गेला पाहिजे आणि हे नरिशमेंट जी आहे ही नरिशमेंट आपल्या महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून व्हावी आणि ती नरिशमेंटची सुरुवात आपल्या माध्यमातून झाली आहे. आपल्या राज्यात गत 25 वर्षापासूनचा प्रलंबित जो प्रश्न होता एमफिल धारकांचा, एमफिल पात्रता धारकांचा, मला असं वाटतं की महाराष्ट्र राज्याच्या कदाचित इतिहासात, मला तितकं इतिहासाचं ज्ञान नाही परंतु माझ्यापर्यंत जितकं ज्ञान आहे मला प्रथमतः असं वाटतं की सगळ्यात पहिल्यांदा ही घटना घडली असेल राज्यात की महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्याचे संचालक, महाराष्ट्र राज्याचे प्रधान सचिव एक एमफिल प्राध्यापकांचा मुद्दा घेऊन स्वतः व्यक्तिगत UGCकडे जातात आणि हा मुद्दा मांडतात. मला असं वाटतं की अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघाचा फॉलोअप आणि सातत्यानं प्रदीपजींचं केंद्रीय स्तरावर होणारं काम आणि राज्य स्तरावर होणारा पाठपुरावा, ह्या पाठपुराव्यामुळं कदाचित हा योग जुळून आला. आणि दादा, तुमचं मनापासून अभिनंदन ह्या सर्व प्राध्यापकांच्या वतीनं. ज्या 25 वर्षापासून प्रलंबित प्रश्न होता या प्रश्नाला आपण शेवटच्या टप्प्यावर नेऊन फुल स्टॉप मारला. जी प्रचलित पद्धत होती की अंधेरा कायम रहे, प्रॉब्लेम्स चलते रहे, त्या सगळ्या बाबतीत आपण एक फुल स्टॉप मारण्याचं काम जे केलेलं आहे ते मला असं वाटतं की आम्हा सगळ्या प्राध्यापकांना नरिशमेंटच्या कडे पाऊल टाकण्याची आमची पहिली ती सुरुवात आहे. अनेक प्रश्न आहेतच, पुढचे प्रश्न कदाचित प्रदीपजी मांडतीलच, परंतु ह्या प्रश्नासाठी, एमफिलच्या प्रश्नासाठी किंवा PhD जे प्राध्यापक आपले असोसिएट प्लेसमेंटसाठी थांबलेले होते त्यांच्यासाठी केंद्रीय स्तरावरून UGCकडनं नोटिफिकेशन जाहीर करून आपल्या असोसिएट जे प्राध्यापक आहेत त्यांच्या PhDच्या कंडिशनला रिलॅक्सेशन 2024 पर्यंत आणण्याचं काम देखील शैक्षणिक महासंघाच्या माध्यमातून झालं. दादांच्याच माध्यमातून आपल्याकडे दुसरं एक महत्त्वाचं काम झालं की समाजकार्य महाविद्यालय जी आपल्या समाज कल्याण विभागाकडे होते ती देखील सगळी महाविद्यालय आता उच्च शिक्षण विभागाकडे आली. मला असं वाटतं की टप्प्याटप्प्याने ह्या सगळ्या अचिव्हमेंट्स आपलं उच्च शिक्षण क्षेत्र करते आहे आणि अर्थातच ते नेतृत्व आदरणीय दादांचं आपल्यासोबत आहे. केंद्रीय मंत्रालयामध्ये आपले केंद्रीय मंत्री, शिक्षण मंत्री, UGCचे अध्यक्ष असतील, UGCचे सचिव असतील, UGCचं संपूर्ण कमिशन असेल, महाराष्ट्र राज्याचे सचिव असतील, महाराष्ट्र राज्याचे मंत्री असतील, ह्या सगळ्यांचा जो होणारा फॉलोअप ABRSMच्या माध्यमातून होतोय ते संघटन आहे. आणि त्या संघटनेच्या माध्यमातून होत असताना, हे काम होत असताना जोपर्यंत या संघटनेला कुठेतरी राजाश्रय लाभत नाही तोपर्यंत ते काम फलित मिळेपर्यंत येत नाही. आणि मला असं वाटतं की आज जो एक दिवा इथे पेटला आहे, जो दीप आज इथं प्रज्वलित झाला आहे, तो दीप नक्कीच ह्या उच्च शिक्षण क्षेत्राचा प्रवास अधिक दैदिप्यमान, अधिक प्रज्वलित करणार आहे. आणि यासाठी आपण सगळ्यांनी एकदा टाळ्यांच्या कडकडाटात आपण आदरणीय चंद्रकांत दादा पाटील सरांचं आभार व्यक्त करूया. आभार व्यक्त करणं यासाठी देखील गरजेचं आहे कारण अनेक प्रश्न पुढे अजून आहेत, ज्या प्रश्नांवर आपल्याला काम करण्याची गरज आहे. आणि आपलं जे स्वप्न आहे, आपलं म्हणजे माननीय नरेंद्र मोदीजींचं असेल, माननीय देवेंद्रजींचं असेल, माननीय चंद्रकांत दादांचं असेल, ते आपल्या सगळ्यांचं स्वप्न असेल. विकसित महाराष्ट्र 2047 याची जाणीव आपल्या सगळ्यांना व्हावी, याची जागृती आपल्या सगळ्यांमध्ये व्हावी आणि एक समाज निर्मिती आपल्या माध्यमातून घडावी, शैक्षिक महासंघाच्या माध्यमातून हे घडावं. यासाठी आज इथून आपण सगळेजण प्रेरणा घेऊन जाणार आहोत. मला असं वाटतं की आजचं हे जे प्रेरणास्थान प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून आपल्याला लाभलंय, मला पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे हात एकत्रित आणायचे टाळ्या वाजवण्यासाठी या प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीसाठी की ज्यांनी पुढाकार घेऊन ह्या कार्यशाळेचं आयोजन संपूर्ण महाराष्ट्रभरातून आम्हाला सातत्यानं फॉलोअप घेतला जातोय प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीकडनं की सर किती लोक येणार आहेत, किती लोक येणार आहेत, कुठेही व्यवस्थेची कमतरता पडता कामा नये. आणि आमचा जो एक पायंड आहे प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीमध्ये जे कार्यक्रम होतात ते कार्यक्रम ताकदीचे, दमदार, दिमागदारच होतात आणि तसाच हा कार्यक्रम झाला पाहिजे. आणि त्यासाठी त्यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि आमचं संघटन जे आपल्यापर्यंत पोहोचलंय, अगदी कोपऱ्यापर्यंत पोहोचलंय, आपण सगळेजण एकत्र येऊन चंद्रकांत दादांचं स्वप्न, पुन्हा मी वर जातो, देवेंद्रजींचं स्वप्न आणि आपल्या नरेंद्रजींचं स्वप्न हे पूर्ततेकडे आपण सगळ्यांनी वाटचाल करूया, आपल्या सगळ्यांचं योगदान देऊया. एवढं बोलून मी माझं प्रास्ताविक संपवतो. नमस्कार. खरंच आहे, माननीय नरेंद्र मोदीजी यांचं स्वप्नातील विकसित भारत 2047 हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी खऱ्या अर्थाने तुम्हा आम्हालाच त्या ठिकाणी पुढे यायचं आहे. मी आत्ताच सभागृहामध्ये पदार्पण झालेले
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 यांच्या सुकाणू समितीचे अध्यक्ष यांचा सत्कार करण्याची विनंती मी खेडकर सरांना सांगतो. आता खऱ्या अर्थाने दादा आपण केलेले जे काही प्राध्यापकांसाठीचं कार्य किंवा अलीकडील कालावधीमध्ये वेगवेगळे जे काही बदल आहेत, मग ते स्त्रियांना त्या ठिकाणी मोफत शिक्षण असेल, मुलींना जे काही मोफत शिक्षण असेल किंवा NEPच्या संदर्भामधलं जे काही धोरण आहे, या सर्व शैक्षणिक धोरणातील बदलाला आपण त्या ठिकाणी सामोरे जात आहोत आणि आपण त्यांना त्या ठिकाणी खूप पाठिंबा देत आहात. त्यानिमित्त त्याचबरोबर MPhil धारकांचे एवढा मोठा प्रश्न सोडवल्यानंतर आम्हा सर्वांनाच असं वाटतं की आपला सत्कार जो आहे तो त्या ठिकाणी व्हावा. म्हणून मी सर्वप्रथम महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीचे यांना विनंती करतो की त्यांनी चंद्रकांत दादांचा सत्कार करावा. याकरिता शेखर चंद्रात्रे सर, डॉक्टर AP कुलकर्णी यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती यावं. मी आता क्रमशः विद्यापीठवार त्या ठिकाणी बोलवतो. त्यांनी आपल्या डाव्या बाजूनी वरती यायचं आहे सत्कारासाठी दादाच्या. यानंतर मी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी पुणे यांना विनंती करतो की संस्थेच्या माध्यमातून आपण दादांचा सत्कार करावा. त्याच्यानंतर मुंबई विद्यापीठ शैक्षिक महासंघ यांनी तयार राहायचं आहे. त्यांनी डाव्या बाजूनी यायचं आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कार्यकुशल, शिक्षणातील धुरंधर असे डॉक्टर पराग काळकर सर हेही या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून दादांचा सत्कार होत आहे. मुंबई विद्यापीठ शैक्षिक महासंघ त्यानंतर कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ शैक्षिक महासंघ. मुंबई विद्यापीठामार्फत दादांचा सत्कार होत आहे. त्यानंतर कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ शैक्षिक महासंघ तयार राहायचं आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे पदाधिकारी यांनी वरती यायचं आहे. येताना त्या ठिकाणी जे आहे ते डाव्या बाजूनी आणि उतरताना उजव्या बाजूने यायचंय. प्रियंका सिंग मॅडम, आबाळे सर, चेतन भुजबळ सर, बोराडे सर. पुणे विद्यापीठानंतर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ शैक्षिक महासंघ.
सर्व विभागीय संघटनांना विनंती आहे की फक्त आपले 5 प्रमुख कार्यकर्ते प्रातिनिधिक स्वरूपात व्यासपीठावर येतील. पुणे विद्यापीठानंतर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, हो ना दादा. खरं पाहता दादा किती प्रेम आहे हे याच्यावरनं त्या ठिकाणी लक्षात येतं. यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे तयार राहायचंय. नांदेड विद्यापीठाचा सत्कार होत आहे. त्यानंतर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ शैक्षिक महासंघ हे तयार राहायचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामार्फत दादांचा सत्कार होत आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ शैक्षिक महासंघ हे तयार राहायचं आहे. त्यानंतर गोंडवाना विद्यापीठ तयार राहायचंय. अमरावती विद्यापीठाचा सत्कार होत आहे. हे झालं. यानंतर गोंडवाना विद्यापीठ जे शैक्षिक महासंघ तयार राहायचंय. गोंडवाना विद्यापीठ झालं. सोलापूर यानंतर सोलापूर विद्यापीठ जे आहे ते तयार राहायचंय. अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ शैक्षिक महासंघ. कृपया आपापल्या विद्यापीठाचा सत्कार झाल्यानंतर उजव्या साईडनी खाली उतरायचं आहे. त्यानंतर महाराष्ट्र राज्य एमपील पात्रताधारक संघर्ष समिती, महाराष्ट्र राज्य एमपील पात्रताधारक संघर्ष समिती आले का? तिकड नाही आवाज. ज्यांना जागा नाहीये त्यांनी पुढे येऊन, पुढे चेअरची व्यवस्था केलेली आहे, त्यांनी पुढे येऊन बसायचं आहे. गोंडवाना विद्यापीठाकडून दादांचा सत्कार होत आहे. सोलापूर झालं की तुम्ही जा. कोल्हापूर विद्यापीठ, सॉरी शिवाजी विद्यापीठ, छत्रपती शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर. हा चला. महाराष्ट्र राज्य एमपील पात्रताधारक संघर्ष समिती, छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या माध्यमातून सत्कार होत आहे. त्यानंतर महाराष्ट्र राज्य एमपील पात्रताधारक संघर्ष समिती यांच्या माध्यमातून सत्कार होणार आहे.
एमपील समिती नांदेड त्याच्यानंतर तयार राहायचंय. एमपील समिती नांदेड. त्यानंतर एमफिल समिती मुंबई. एमफिल समिती मुंबई. या मुंबई एमफिल समितीमार्फत दादांचा सत्कार होत आहे. यावरून खऱ्या अर्थाने लक्षात येतं दादा आपण केलेलं जे काही कार्य आहे हे अद्वितीय त्या ठिकाणी आहे असं मला वाटतं. असे अनेक शिक्षकांचे प्रश्न मार्गी दादा लावणार आहेत, यामध्ये शंका नाही. मला वाटतं आता सर्वांचा सत्कार झालेला आहे. आत्ताच सभागृहात प्रवेश केले. उघडून ठेव, झाकण उघडून ठेव. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील, व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवर मंडळी आणि उपस्थित बंधू भगिनींनो, एक मिनिट दादांनी मला थोडा वेळ दिला आहे. त्यातले 1 मिनिट प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीबद्दल आपल्याला माहिती सांगतो, कारण आपण सगळ्या महाराष्ट्रातून आलेले आहात. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी ही 1934 साली स्थापन झालेली पुण्यातली शिक्षण संस्था आहे. 91 वर्षांची लखलखीत परंपरा असलेली, शिक्षकांनी स्थापन केलेली आणि शिक्षकांनीच संचालन करत असलेली ही संस्था आहे. या संस्थेमध्ये आज 65,000 विद्यार्थी शिक्षण घेत असून संस्थेचे 62 युनिट्स कार्यरत आहेत आणि त्यातली 7 कॉलेजेस ही आमची ॲटोनॉमस आहेत. ज्या 14 कॉलेजेस एकंदर आहेत त्यापैकी सगळ्यांचं NAAC ॲक्रिडेशन झालेलं आहे. इंजिनिअरिंग, मॅनेजमेंट, फार्मसी यांचंसुद्धा NBA कडून ॲक्रिडेशन झालेलं आहे आणि सगळ्यांना A+, असा शेरा मिळालेला आहे. असं म्हटलं जातं की शिक्षकांना कुठली संस्था संचालन करता येत नाही, परंतु प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी ही त्याला अपवाद आहे. मी खरा डॉक्टर आहे, मी सर्जन आहे. म्हणजे BJ मेडिकल कॉलेजमध्ये 45 वर्ष प्रोफेसर ऑफ सर्जरी म्हणून मी काम केलं आणि गेल्या वर्षीच मी सेवानिवृत्त झालो. गेले 40 वर्ष या संस्थेचं मी काम करतो आहे आणि अशा या शिक्षण संस्थेमध्ये आपण सगळे शिक्षण क्षेत्रातील यात्रेकरू आलेले आहात. त्यांचं आपल्या सगळ्यांचं अतिशय हृदयपूर्वक, अंतःकरणपूर्वक मी स्वागत करतो. त्यानंतर चंद्रकांत दादांविषयी थोडं बोलणं क्रमप्राप्त आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि समाज सुधारकांची सुद्धा भूमी आहे. म्हणजे संत होऊन गेले, ज्ञानेश्वर माऊलींपासून आपल्याला नावं घ्यावी लागतील आणि समाज सुधारक असतील तर महात्मा ज्योतिबा फुलेंचं नाव पहिलं राहील. गोपाळ गणेश आगरकर, अण्णासाहेब कर्वे अशी खूप नाव, कर्मवीर भाऊराव पाटील. पण त्या यादीमध्ये चंद्रकांत दादांचं नावसुद्धा टाकावं लागेल असं मला वाटायला लागलं. हे बघा, तुम्ही टाळ्या पुणेरी पद्धतीने वाजू नका. पुण्यात आला म्हणून एवढ्या लवकर पुण्याचा परिणाम होतो असं मला वाटलं नव्हतं तुमच्यावर. जरा जोरात टाळ्या वाजवून, हे काय चाललंय? थांबा, अजून पुढं बऱ्याच वेळेला टाळ्या वाजवायला लागणार आहेत तुम्हाला. एक दादांनी जो क्रांतिकारक निर्णय घेतला की सर्व मुलींना मोफत शिक्षण देण्याचा
आणि त्यामुळे मुलींना अतिशय शिक्षणाचं द्वार उघडं करून दिलं. त्याच्याबद्दल पहिल्या टाळ्या तुम्ही सगळेजण वाचवा. दुसरा निर्णय हा आता एमफिलचा आमच्या DB पवारांनी सांगितलं. तर माझा सगळ्या या एमफिल ज्यांना फायदा मिळालेला आहे त्यांना आपले चंद्रात्रे सर समोर बसले आहेत. तर मी सांगतो सर, प्रत्येकाकडून 1,000 रुपये तरी देणगी घ्या तुम्ही, सोडू नका, जरा संस्था श्रीमंत करा. आणि तिसरी गोष्ट की हे जे विकसित महाराष्ट्र 2047 हे जे स्वप्न रंगवायचं आहे आणि त्याचा एक मोठा वर्कशॉप आणि चंद्रकांत दादा त्याला अध्यक्ष, फार मोठं एक दूध शर्करा योग आलेला आहे असं मला वाटतं. आणि म्हणून चंद्रकांत दादांचं मी स्वागत करतो. 2019 साली दादा प्रथम कोथरूड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि त्यावेळेला दादांना खूप हिणवलं होतं की बाहेरून लागलेले आहेत, हे पुण्याचे नाही आहेत, हे पुणेकर कसे. त्यावेळेला कमीत कमी 25,000 मतांनी ते निवडून आले. पण त्याच वेळेला निर्धार केला की पुढच्या वेळेला मी निवडून येईल तर याच्यापेक्षा कित्येक पटी जास्त मतांनी निवडून येईल आणि त्यावेळेला मी पुणेकर आहे असं लोकांना 100% वाटेल. आणि यावेळेला जी इलेक्शन झाली 2024 साली त्याबरोबर 1,11,000 मतांनी दादा निवडून आले आणि दादा खऱ्या अर्थाने पुणेकर झाले. कारण मी पुणेकर आहे, पुणेरी नाही आहे. पुणेकर आणि पुणेरी याच्यामध्ये खूप फरक आहे, लक्षात ठेवा. तर दादा हे खरोखर पुणेकर गेल्या 5-6 वर्षात झाले आणि एवढा ॲक्टिव्ह लोकप्रतिनिधी पुणे शहराला प्रथमच मिळाला असं मला वाटेल. कारण या पुण्याच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक सगळ्या क्षेत्राचा माझा अनुभव गेले साधारणपणे 50-55 वर्षाचा आहे आणि त्यातून मी हे विधान करतो आहे. आजचा जो विषय आहे तो विकसित महाराष्ट्र उच्च शिक्षणाच्या दृष्टीने आपण फक्त आज विचार करणार आहोत. 2047 शिक्षण हे परिवर्तनाचे उत्कृष्ट साधन आहे. म्हणजे गेल्याच आठवड्यात मी माझ्या मित्रांशी चर्चा करत होतो. तो एक मित्र म्हणला की अहो इतकं खरोखर तंतोतंत आहे, माझा विश्वास नव्हता. पण मुंबईमध्ये 2 भाऊसुद्धा एकत्र आले शैक्षणिक परिवर्तनाच्या भाषेतून. आणि सध्या शिक्षणाला फार चांगले दिवस आले आहेत. म्हणजे गल्लीबोळामध्ये राडे करणारे सुद्धा कार्यकर्ते प्राथमिक शिक्षणात 3 भाषा असाव्यात का नसाव्यात याच्यावर चर्चा करायला लागलेली जातात. केवढं मोठं परिवर्तन आहे. तर त्यामुळे मी हे स्वागत करतो की फार मोठं परिवर्तन शिक्षण क्षेत्राने केलेलं आहे. पण आपल्याला गमतीचा भाग सोडला तर राजकीय, आर्थिक आणि सामाजिक जे परिवर्तन घडवायचं आहे, चांगली माणसं घडवायची आहेत, सुसंस्कारित माणसं घडवायची आहेत पुढच्या काळामध्ये, त्याच्यासाठी शिक्षण हे अतिउत्कृष्ट असं साधन आहे. 2007 पासून बारकाईने मी अभ्यास केला. कारण 2006ला मनमोहन सिंग यांनी सॅम पिट्रोडा यांच्या अध्यक्षतेखाली नॅशनल नॉलेज कमिशन अपॉइंट केलेलं होतं. 2014 साली मोदी साहेब आल्यानंतर ते ॲबॉलिश केलं. परंतु त्या काळामध्ये त्यांनी अहवाल दिला, त्यावेळेला कन्सल्टेशनला मी गेलेलो होतो आणि त्यावेळेला ग्रॉस एनरोलमेंट रेशो फक्त 7 एवढा होता. आजचीच फिगर मी आर्टिफिशियल इंटेलिजन्सला विचारलं तर आज भारताचे ग्रॉस एनरोलमेंट रेशो हा 30 आहे. म्हणजे 28.9 असं सांगितलं आहे, पण 30 आहे. आणि नॅशनल एज्युकेशन पॉलिसीने सांगितलं की आपल्याला 2035पर्यंत तो 50% न्यायचा आहे. आणि 2047 साली म्हणजे 22 वर्षांनी तो 75% एवढा आपल्याला ग्रॉस एनरोलमेंट रेशिओ हा भारताचं करायचा आहे. आणि त्यामुळे मोठं आव्हान महाराष्ट्रासमोर आहे. आज महाराष्ट्राची प्रतिमा संबंध भारतात उच्च शिक्षण क्षेत्रात अतिशय चांगली आहे. एक प्रगतिशील राज्य आणि शिक्षण क्षेत्रामध्ये क्रांतिकारक पावलं उचलणारं राज्य असं एक चित्र आज महाराष्ट्राचं निर्माण झालेलं आहे. देवळवंकर साहेब आपल्याला नंतर स्टॅटिस्टिक्स सांगतील. पण संबंध भारतामध्ये नॅककडून ॲक्रिडिटेशन झालेली सर्वात जास्त कॉलेजेस महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत. आणि याचं सर्व श्रेय चंद्रकांत पाटील आणि त्यांची जी टीम आहे, देवळवंकर सर असतील, मागे रस्तोगी सेक्रेटरी होते, आता रेड्डी साहेब झालेले आहेत, या सगळ्या टीमला आपल्याला द्यावं लागेल. ॲटोनॉमस कॉलेजची सुद्धा संख्या आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये खूप जास्त आहे. पण पुढच्या काळाचा समजा आपण वेध घेतला तर 5-6 गोष्टी हे आपल्याला लक्षात घ्याव्या लागतील. प्रत्येक गोष्टीवर मी विस्तृतपणे विवेचन केलं तर प्रत्येक गोष्टीला 1-1 तास लागेल.
म्हणून मी फक्त त्या गोष्टी कोणत्या आहेत त्याचं फक्त आपल्यासमोर फक्त सांगतो मी. त्याच्यानंतर कधीतरी चान्स आला तर आपण त्याच्यावर विवेचन करू. पहिली गोष्ट म्हणजे हायर एज्युकेशन 2047 आपल्याला समजा चित्र पाहायचं असेल तर त्यावेळेला ग्रॉस एनरोलमेंट रेशो 75% झालेला असेल आणि आपल्याला फार मोठं विस्तारीकरण उच्च शिक्षणाचं करावं लागणार आहे. आज आपल्या महाराष्ट्र राज्यात 89 का 90 स्टेट युनिव्हर्सिटीज प्रायव्हेट डीम असं धरून आहेत आणि साधारणपणे मी AIवर देवणकर सर फिगर काढली तर साधारणपणे 6,000 का 7,000 कॉलेजेस आपल्या महाराष्ट्र राज्यात असं त्यांनी AIचं बराच वेळा चुकीचंही निघतं म्हणून मला दोष देऊ नका तुम्ही. हां हां तेच माझा आकडा बरोबर आहे. 6,000 कॉलेजेस आहेत. पण पुढच्या काळामध्ये आपल्याला हे फार मोठं एक्सपान्शन हे करावं लागणार आहे. नॅशनल नॉलेज कमिशन जेव्हा एक कन्सल्टेशन झालं तेव्हा आम्ही सांगितलं की आमच्या मेडिकल टर्मिनॉल एक 5-10 मिनटं बोललं चालेल ना. आमच्या मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये हायपोथायरॉइडिझम म्हणून एक डिसीज असतो. हायपोथायरॉइडिझममध्ये काय होतं, थायरॉइड ग्रंथी प्रत्येकाला असते आणि त्यातून थायरॉक्सिन हॉर्मोन सिक्रेट होत असतं. थायरॉक्सिन कमी जास्त प्रमाणात होत असतं प्रत्येकाच्या ह्याच्यात. तुम्ही नॉर्मल आहे म्हणजे थायरॉइड तुमच्या ह्याच्यात नॉर्मल आहे. पण हायपोथायरॉइड झालं की थायरॉक्सिन कमी होतं, माणूस ओबेस बनतो, लिथार्जिक बनतो, इनसेन्सिटिव्ह बनतो. तर मी वर्णन असं केलं एका लेखामध्ये की ही जी विद्यापीठं आपली झाली आहेत ती फार बोजड झालेली आहेत. म्हणजे पुणे विद्यापीठाचं उदाहरण घेतलं तर काळकर सर आहेत पण त्यांचा काही दोष नाही त्याच्यामध्ये. 800 कॉलेजेस आम्हाला ॲफिलिएटेड आहेत. मुंबई विद्यापीठ तेवढंच असेल माझ्या मते. नागपूर विद्यापीठ, अमरावती विद्यापीठ फार मोठ्या प्रमाणामध्ये नॅशनल नॉलेज कमिशनने त्या 2007ला सांगितलं की 150 कॉलेजेसचं एक विद्यापीठ असावं. असतात ते काही इम्प्लिमेंट झालं नाही. आपल्या राष्ट्रीय शिक्षण आयोगाने सुद्धा सांगितलं, नॅशनल एज्युकेशन पॉलिसीने सुद्धा सांगितलं की लहान लहान विद्यापीठं असावीत. म्हणून माझं असं एक स्वप्न आहे आणि माझी एक सूचना आहे आणि पुढच्या काळाला ते करणं आवश्यक आहे की महाराष्ट्रामध्ये जसं सोलापूर जिल्ह्यासाठी वेगळं विद्यापीठ झालं तसं महाराष्ट्रामध्ये पुढच्या काळामध्ये पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपने प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्वतंत्र विद्यापीठ आपल्याला निर्माण करावं लागेल. कारण ती आवश्यकता राहणार आहे अजून 22 वर्षांनी आपण विचार केला तर. त्याचप्रमाणे आपली जी कॉलेजेस आहेत त्या कॉलेजेसची सुद्धा संख्या ही आपल्याला वाढवावी लागेल. आपण आत्ता असं धोरण घेतलं की आदिवासी एरियामध्येच आपण अनुदान देऊ, बाकी ठिकाणी विना अनुदान देऊ. परंतु कॉलेज जर का ग्रॉस एनरोलमेंट रेशो 75 असेल तर एवढ्या युवकांना त्या ठिकाणी शिक्षणाची संधी उपलब्ध करून द्यायला आपल्याकडे आहेत का कॉलेजेस, हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट्स आहेत का, तर नाही आहेत. मग त्याचा वेध आत्ताच घेतला पाहिजे. त्याची भविष्यामध्ये पावलं आपल्याला आत्ताच उचलली पाहिजेत. आणि त्याला दुसरा एक उपाय की ऑनलाईन एज्युकेशन हे मोठ्या प्रमाणावर आपल्याला त्याचा स्प्रेड या पुढच्या काळामध्ये करावा लागेल. नॅशनल एज्युकेशन पॉलिसीने अजून एक म्हणलं की प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक उत्कृष्ट नुसतं पोस्ट ग्रॅज्युएशन आणि रिसर्च याच्यासाठी डिव्होट केलेलं एक प्रत्येक हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट प्रत्येक जिल्ह्यामध्ये असावी, तिथे स्टेट ऑफ द आर्ट फॅसिलिटीज असतील. पुढच्या काळामध्ये आपल्याला पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपनी असं हे आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक तरी चांगलं सेंटर हे आपल्याला निर्माण करता आलं पाहिजे असं मला वाटतं. आता GDPच्या म्हणजे 1971 सालापासून मी या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करतो, शैक्षणिक क्षेत्रात काम करतो. इंदिरा गांधींनी त्यावेळेला घोषणा दिली गरिबी हटाव आणि समाजवादी लोकांनी त्यावेळेला घोषणा केली की शिक्षणामध्ये GDPच्या 6% खर्च करावा. आत्तापर्यंत गेले 50 वर्षामध्ये ती घोषणा काही इम्प्लिमेंट झाली नाही. आत्ता आपण कुठेतरी 4.6-4.8% एवढं GDPच्या एज्युकेशन संपूर्ण एज्युकेशनवर खर्च करतो आणि उच्च शिक्षणावर त्याच्यापेक्षा कमी 1%-1.5% एवढा खर्च करतो. मला असं वाटतं की हे केंद्र सरकारने आणि राज्य शासनाने थोडा हा शिक्षणावरील खर्च जो आहे तो आपण वाढवला तर फार बळं पडेल असं मला वाटतं. आता हा वाढवायचा कसा, तर जे डोनर्स आहेत आपले अनेक गोष्टींनी आपल्याला तो वाढवता येईल. पण डोनर्सची संख्या जसं चंद्रकांत दादा अनेक वेळेला आपल्या भाषणामध्ये कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीची फार मोठी चांगली कल्पना मांडतात. तसं सर दादा मी एक तुम्हाला सुचवतो की अनेक लोक डोनर्स देणग्या द्यायला विद्यापीठांना महाविद्यालयांना तयार असतात, पण त्यांना टॅक्समध्ये काही इन्सेंटिव्ह आपण दिलं तर असे डोनर्स खूप प्रमाणामध्ये वाढतील असं मला वाटतं.
तर तसा विचार हा आपण करा. आपण अमित शहांची अगदी उजव्या हातात असं म्हणतात लोक, तर ही अमित शहांपर्यंत ही कल्पना नेली तर केंद्र सरकारच्या या पुढच्या बजेटमध्ये की ज्या शिक्षण संस्थांना मोठ्या प्रमाणात अंबानी आहे, अदानी आहे, असे खूप उद्योगपती आहेत, त्यांना देणगे द्यायचे आहेत, परंतु त्यांना काही टॅक्समध्ये इन्सेंटिव्ह दिलं, लहान लहान उद्योजक आहेत त्यांना द्यायचे आहेत, असं काही टॅप केलं तर एक्सपान्शनला आपल्या खूप मदत होईल असं मला वाटतं. त्यानंतर संपूर्ण राज्यामध्ये आपण एक किमान 10 तरी उत्कृष्ट रिसर्च सेंटर्स, नॅशनल रिसर्च फाउंडेशन मोदी साहेबांनी चालू केलं, 20,000 कोटीची त्याच्यासाठी योजना केली. तसंच कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीतून स्टेट रिसर्च फाउंडेशन आपण तयार केलं आणि त्याच्यातून संशोधनाला मोठा वाव दिला, तर ते सुद्धा आपल्याला फार मोठ्या प्रमाणात करता येईल. अर्थात एक्सपान्शन हा विषय आहे, ह्याच्यामध्ये मी 1 तास व्याख्यान देऊन हा संपूर्ण विषय विशद करू शकतो, पण एवढ्यावरच थांबतो कारण दादांचं भाषण आपल्याला ऐकायचं आहे. दुसरा ह्याच्यातला विषय एक्सपान्शन नंतर की जेव्हा विकसित महाराष्ट्राचं चित्र पाहतो तेव्हा एक्सलन्स, उत्कृष्टता, म्हणजे नुसतंच एक्सपान्शन नको, क्वांटिटी नको, तो क्वालिटीसुद्धा पाहिजे आहे. मग क्वालिटीला काय लागेल, आपल्याला चांगले टीचर्स लागतील, चांगल्या टीचर्स, प्रशिक्षण दिलेले टीचर लागतील, त्यांचं सातत्याने अपग्रेडेशन होईल, चांगल्या टीचर्सचं अपग्रेडेशन देता येईल. अशा प्रकारची योजना कुठेतरी महाराष्ट्र सरकारने तयार केली पाहिजे असं मला वाटतं. अनेक कॉलेजमध्ये अतिशय बोगस असं इन्फ्रास्ट्रक्चर असतं, अनेक विद्यापीठांमध्ये सुद्धा चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे. त्या पायाभूत सुविधासुद्धा आपल्याला एक्सलन्सच्या दृष्टिकोनातून पुढे जायचं असेल तर हे वाढवावं लागेल असं मला वाटतं. आणि करिक्युलम जे आहेत, आता ॲटोनॉमीमध्ये आमची 7 कॉलेजेस ॲटोनॉमस आहे, दरवर्षी आम्ही सिलेबस बदलतो, पण विद्यापीठांमध्ये सुद्धा दर 2 वर्षांनी सिलेबस बदलली पाहिजेत. विद्यार्थ्यांवर अन्याय करतो आहे आपण. जगामध्ये जे बदल घडून येतात त्या विद्यार्थ्यांच्या कधी येणार त्यांच्या पाट्याला, आणि म्हणून विद्यापीठ कायदा आहे आणि त्याच्यामध्ये जी क्लिष्टता आहे, सारखे डिसिजन आपल्या अकॅडमिक काउन्सिलला जाणार, तिथे इतिवृत्तावर 2 तास चर्चा करणार, कसले काय 2 तास चर्चा करत बसतात, व्याकरणाच्या चुका काढत बसायच्या. असं हे चालणार नाही, विद्यापीठं चालणार नाहीत आणि उच्च शिक्षण चालणार नाही. कधीतरी चांगल्या दृष्टीने भरभर पुढं जायचं आहे आपल्याला आणि महाराष्ट्र एक उच्च शिक्षणाचा एक हब बनवायचं आहे. अशा दृष्टीने आपल्याला पावलं पुढच्या काळामध्ये टाकावे लागतील आणि म्हणून उत्कृष्टतेच्या दृष्टीने हे सगळं आपल्याला विद्यापीठांमध्ये रिफॉर्म्स सारखे भरपूर आपल्याला करावे लागतील. आणि रिफॉर्म्स जी आहे ती बदल आहे, ती सातत्याने चालणारी कल्पना आहे की आज आपण ठरवलं 2047 5-5 वर्षांनी व्हिजन आपल्याला बदलावं लागेल. म्हणजे मला आठवतं, जरा 5 मिनटं झाले ना, हो बरं, एक्सलन्स हा मुद्दा मी बाजूला ठेवतो आता, कारण तो महत्त्वाचा असला तरी दादांना पुढे जायचं आहे. तिसरा मुद्दा की इन्क्लुजन, समावेशनाचा अर्थ असा की सगळ्या घटकातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या प्रवाहामध्ये त्यांचं समावेशन केलं पाहिजे. आता याच्यातून तुम्ही आता जास्त मला विस्तृत करायला लावून नका, तुम्हाला तवरून ताकभात सगळ्यांना करतो, सगळे शिक्षकच आहात आणि म्हणून समावेशन. चौथा मुद्दा उपलब्धता, ॲक्सेसिबिलिटी, चांगलं शिक्षण. जसं RTE आहे, राईट टू एज्युकेशन, तसं चांगलं शिक्षण हा प्रत्येक तरुणाचा हक्क आहे आणि चांगलं शिक्षण मिळालंच पाहिजे आणि ते अफोर्डेबल शिक्षण मिळालं पाहिजे. तर आमच्या इथं आत्ता विषम परिस्थिती आहे. प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये 4-4 लाख फी देऊन BBA BCA कोर्सेस आहेत, तेच आमच्याकडे आम्ही 60,000 70,000 रुपये फी घेतो. ही विषमता कुठेतरी दूर झाली पाहिजे. चांगलं शिक्षण गरीबातल्या गरीब विद्यार्थ्याला सुद्धा मिळालं पाहिजे. नरेंद्र मोदी आणि अब्दुल कलाम हे गरीब घटकांचे प्रतिनिधी होते आणि मी सुद्धा गरीब घटकांचा प्रतिनिधी, 12-12 किलोमीटर चाललेलो आहे शाळेच्या शिक्षणाला. हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. शेवटचा मुद्दा कंटेंट ऑफ एज्युकेशन. आपण सगळे आलो आहोत आणि आपल्या संस्थेचं नाव आहे अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ. राष्ट्रीय हा शब्द फार महत्त्वाचा आहे. आपण जे तरुण या शिक्षणातून निर्माण करतो ते खरोखर राष्ट्रीय वृत्तीचे आहेत का, याचा गांभीर्याने विचार प्रत्येक शिक्षकाने केला पाहिजे. मी फिजिक्सचा मी सरियरीचा टीचर आहे, तरी चांगल्या विचाराचे, राष्ट्रवादी विचाराचे, सुसंस्कृत देशभक्त असे नागरिक आपण घडवतो का आपल्या शिक्षणातून? तर नाही. म्हणून इंडियन नॉलेज सिस्टीम हा जो विषय आहे हा आपल्याला प्रत्येक सिलेबसमध्ये, प्रत्येक फॅकल्टीमध्ये इन्कॉर्पोरेट करावं लागेल. त्याच्यामध्ये मोठे रिफॉर्म्स आपल्याला करावे लागतील. नाही तर काय होईल
की एक इंग्लिशमध्ये म्हण आहे आणि ते सांगून मी माझी भाषण संपवतो, कारण हा मुद्दा का महत्त्वाचा आहे. इंग्लिशमध्ये अशी म्हण आहे, इट इज नॉट द गन दॅट फाईट्स बट इट इज द हँड बिहाइंड इट. हात, पण पुढं तो माणूस म्हणतो, इट इज नॉट द हँड बट द माइंड बिहाइंड इट. म्हणजे शेवटी मन, अंतःकरण हे युद्ध करत असतं. आणि पुढच्या काळामध्ये आपल्या जे मोठे तरुण, आज 5 ते 24 गटातले 55 ते 60 कोटी आपल्यामध्ये देशामध्ये आहेत, तर असे जर का राष्ट्रभक्त तरुण निर्माण झाले तर देशाला फार मोठं स्वप्न होईल. ठीक आहे, विकसित महाराष्ट्र, खूप शिक्षण संस्था तयार होतील, मोठ्या मोठ्या इमारती बांधल्या जातील, पण त्यातून देशभक्त, राष्ट्रभक्त, राष्ट्रवादी विचाराचे तरुण निर्माण नाही झाले तर देशाला त्याचा काही फायदा नाही. आणि म्हणून मला असं वाटतं या 5-6 गोष्टींचा धोरणकर्त्यांनी, राज्यकर्त्यांनी अवश्य विचार करावा. माझं भाषण आपण शांतपणे ऐकून घेतलं, थोडं माझं शॉर्ट झालं, याबद्दल आपले आभार मानतो. धन्यवाद. दादांना जायचं आहे आणि हा कार्यक्रमाचं सगळं सूत्रसंचालन आपण करतो आहे, म्हणून वेळेचं भान आपण ठेवलं पाहिजे. म्हणून न बोलता मी सुरुवात करतो आहे अध्यक्षीय भाषणाला माझ्या. दादांच्या आधी मी करतो असं मी दादांना बोललो आहे. दादांना फक्त मला एवढंच सांगायचं आहे की आजच्या या कार्यक्रमाला जे सत्कार मूर्ती म्हणून आपण दादांना बोलवलं आहे आणि उद्घाटक म्हणून बोलवलं आहे, त्याच्या मागचं कारण एक मोठा एमफिलचा विषय. दादा एवढंच सांगतो आहे की 1994 ते 2014पर्यंत खूप शिक्षण मंत्री होऊन गेले, पण एकानेही हा विषय मनावर घेतला नाही आणि तो दादांनी घेतला आणि आज त्याचं आपल्याला फलित दिसतं. त्यामुळं हा कार्यक्रमाचा आयोजनामागचा मी सांगतोय मुद्दाम की हा कार्यक्रमाचा आयोजनाचा मुद्दाच दादांचा सत्कार होता, समारंभ होता. त्याला आम्ही देवळानकर सरांनी, म्हणजे दादांना तेही सांगू शकतो दादा की NEPमध्ये करमाळकर सर इथं बसलेले आहेत, खूप चांगलं काम महाराष्ट्रभर सगळे विद्यापीठाचे, आज तुमच्यासमोर आमची संघटना उभी होती, सगळ्यांनी NEPचं खूप चांगलं काम दादा आम्ही केलं आहे. सुकाणू समितीसमोर आम्ही गेलो आहे, खूप चांगले सजेशन पूर्ण सगळ्या लोकांकडून घेऊन आम्ही सुकाणू समितीला दिल्या आणि तो बदलपट सरकारने ताबडतोब मान्य करून ते इम्प्लिमेंटसुद्धा केला आहे. हा एक मोठा अचिव्हमेंट आपला आहे. त्याच पद्धतीनं व्हिजन महाराष्ट्र, विकसित महाराष्ट्र 2047 सगळ्यात पहिला कार्यक्रम महाराष्ट्रात घेणारं अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ आहे. प्रत्येक गोष्टीत दादा आम्ही यासाठी पुढे आहे की आमचं संघटन हे काही हमारी मांगे पुरी करे म्हणणारं संघटन नाही आहे. आम्ही काही युनियन नाही आहे, आम्ही एक राष्ट्रीय विचाराला घेऊन चालणारं संघटन आहे, अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ, ज्याचं ब्रीदच वाक्य आमचं लिहिलेलं आहे की राष्ट्र के हित में शिक्षा, शिक्षा के हित में शिक्षक और शिक्षक के हित में समाज. हे आमचं ब्रीद वाक्य आहे, हे घेऊन आम्ही काम करतो आहे. दादा तुम्ही खूप चांगलं काम, या इतके मला म्हणजे पर्सनली हे सगळे लोक मला ओळखणारे, यांच्याशी मी बोलणार आहे. या लोकांनी इतक्या दुवा दिल्या दादा आपल्याला की काय सांगू, यांच्या फॅमिल्या सफर झालेल्या होत्या. तर हे काम तुम्ही केलं आहे. एवढंच अजून फक्त सांगतो दादा की या सभागृहामध्ये आणखी काही समस्यावाले बसले आणि त्या सुटलेल्या समस्या, फक्त तुम्हाला एक इनिशिएटिव्ह घ्यायचा आहे, तो म्हणजे 31 डिसेंबर 2024पर्यंत UGCनं राजपत्र काढलेलं आहे की त्या लोकांना त्यांचे प्लेसमेंट करण्यासाठी सूट दिली आहे. आणि आपल्या नेतृत्वात दादा 6 जून 2024ला पत्र निघालं आणि 15 जूनला तुमच्यासोबत आमची बैठक झाली. आपण त्यावेळेस सकारात्मक विषय इतका ताबडतोब केला की ताबडतोब हे इम्प्लिमेंट झालं पाहिजे, कारण राजपत्र आलेलं आहे. परंतु काही कारणास्तव आता आम्हाला माहीत नाही, परंतु प्रशासनाची काय दिरंगाई झाली माहीत नाही, पण ते अजूनपर्यंत पत्र निघालं नाही दादा. तेवढं एक पत्र काढायचं आहे. दुसरा विषय दादा एक सांगतोय की 2016 ते 2019 या काळामध्ये जे लोक PhDची इन्क्रीमेंट त्यांना भेटत होते त्या लोकांना इन्क्रीमेंट बंद केलं आहे दादा 2016 ते 2019. विषय असा होता की UGCचं जे 7 पेसाठी आपलं रेग्युलेशन निघालं, त्या रेग्युलेशनमध्ये असं म्हटलं आहे की टर्म्स कंडिशन वेगळ्या दिलेल्या आहे आणि 7 पे लागू करण्याची गोष्ट वेगळी दिली आहे. 7 पे लागू हा 1/1/16 पासून होईल आणि याच्यातल्या टर्म्स अँड कंडिशन ज्या आहेत त्या रेग्युलेशनमधल्या त्या मात्र 8 मार्च 2019 पासून लागू होईल असं स्पष्ट दिलेलं आहे. आणि तसं रेग्युलेशन महाराष्ट्र शासनाने ॲक्सेप्ट केलेलं आहे. परंतु काही त्याच्यात कुठलंही पत्र निघालं नाही महाराष्ट्राचं, परंतु जॉईंट डायरेक्टरच्या माध्यमातून आमच्या सगळ्या प्राध्यापकांचे दिलेले इन्क्रीमेंट वापस घेतले.
दादा तो प्रश्न मार्गी लागला पाहिजे, ही एक तुम्हाला विनंती आहे. तिसरा विषय दादा, इथे बसलेल्या सभागृहामध्ये शासनाला तुम्ही लागू केले, शासकीय महाविद्यालयाला 2005 पूर्वीची जाहिरात ज्यांची आहे त्यांना तुम्ही ओल्ड पेन्शन योजना लागू केली आहे, परंतु आमचे जे खाजगी प्राध्यापक जे आहेत, जे खाजगी महाविद्यालय आहे त्यांना मात्र अजूनपर्यंत लागू झाली नाही दादा. त्यांनाही त्याच पद्धतीने लागू व्हावी, कारण ते प्राध्यापक आहेत, आम्ही प्राध्यापक आहेत, म्हणून 2005 पूर्वी जाहिरात असलेल्या प्राध्यापकांना जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे. ही आम्ही तुमच्याकडे मागणी सगळी केली आहे दादा, तुमच्याकडे आम्ही सातत्याने पाठपुरावा करतोय. ही एक मागणी होती. नंतरचा विषय आमचा एक याच्यातला होता की आज जे एमफिल धारकांना ज्यांचे नावं नाही आहे असे काही लोक आलेले आहेत, आपल्याशी आता स्टेजवर बोलले पण आहेत, त्याच्या संदर्भात काय करता येईल तोही एक आपण विचार आपण केला पाहिजे as a शासन. आणि आपण पहिल्यांदा महाराष्ट्रात पहिल्यांदा घडलं असं आहे की शासन, प्रशासन आणि संघटन हे एकत्र काम केलं आहे, म्हणून आज हा निकाल लागलेला आहे. ज्या पद्धतीने नेटसेटचा प्रश्न आजही प्रलंबित ठेवलेला आहे, कारण तेव्हा शासन आणि संघटन यांच्यामध्ये बिलकुल बनत नव्हतं आणि त्याच्यामुळे आजचा नेटसेटचा प्रश्न प्रलंबित राहिला आहे. दादांकडे मी ते पण मागणी करतो की दादा तुम्ही म्हणाल तशा पद्धतीनं नेटसेट धारक तयार आहेत. हजारो नेटसेट धारक आम्हाला मेसेज करतात आहे की काही करा पण हा प्रश्न सोडवा. लोक रिटायर होत चालले दादा, परंतु तो प्रश्न अजूनपर्यंत सुटला नाही आहे. आणि महाराष्ट्रात एकमेव भारतामध्ये महाराष्ट्र असा आहे की ज्याच्यामध्ये नेटसेट जे पास झालेले आहेत, नेटसेट पास झालेले आहेत त्यांचाही प्रॉब्लेम सुरू आहे, जे लोक PhD झालेले आहेत त्यांचाही प्रॉब्लेम सुरू आहेत, जे लोक MPhil झाले आहेत त्यांचाही प्रॉब्लेम सुरू आहेत, आणि ज्यांनी काहीच केलं नाही त्यांचाही प्रॉब्लेम सुरू आहेत. दादा मी राष्ट्रीय सचिव म्हणून काम करतो जेव्हा महाराष्ट्र ऑल इंडियाला, तेव्हा दादा विषय असा होते की जे त्यांची मिटिंगच मला घ्यायला लागते. राष्ट्रीय सचिव असल्यामुळे सगळ्या स्टेटची मिटिंग मी जेव्हा घेतो तेव्हा मला असं लक्षात येते की तिथे एकही प्रॉब्लेम नाही आहे, आणि आपल्या इथं हा प्रॉब्लेम सगळा चालू आहे महाराष्ट्रात. हे दुःखाची गोष्ट आहे. त्याच्यामुळे दादा विकसित महाराष्ट्र आपण सुरुवात केली आहे. मला असं वाटतं की प्राध्यापक जर का याच्यातून सगळे मोकळे झाले या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टीतून, ज्याचा कुठेही जास्त अडथळा नाही आहे, कुठलं फायनान्शियल बर्डन याच्यात जास्त नाही आहे, अशा लोकांना जर का आपण दादा फ्री केलं तर NEP आणि हा विकसित महाराष्ट्र हे राबवण्यामध्ये या प्राध्यापकांची मोठ्या प्रमाणावर आपल्याला उपयोगिता होईल. एवढंच बोलतो. दादांनी मला 4 मिनिटं दिले होते, मी म्हटलं 2 मिनिटात मी संपवतो. एवढं बोलून मी थांबतो. धन्यवाद. जय हिंद. मी खेडकरांना जर 4 मिनिटं दिली नसती तर ठिकठिकाणी प्राध्यापकांच्या कॉलनीमध्ये एक हेलिपॅड बांधा अशा प्रकारची मागणी त्यांनी केली असती. गमतीचा भाग सोडू, माझा आणि देवळांकरांचा तो मुद्दा उपस्थित होताना लगेच बोलणं होत होतं आणि फार कमी गोष्टी शिल्लक राहिल्या आहेत. त्यासाठी नियमितपणे आपण मुंबईत बसतो त्यावेळेला पेंडिंग विषयासाठी आपण नक्की प्रयत्न करू, कारण काही शिल्लकच ठेवायचं नाही आहे. अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ ABRSM यांच्या वतीने उच्च शिक्षा संवर्ग महाराष्ट्र प्रदेश व प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी या दोघांनी मिळून विकसित महाराष्ट्र 2047 जाणीव आणि जागृती कार्यशाळा या ठिकाणी आयोजित केली. मला वाटते 3 वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालायचा आहे. मध्ये जेवण आहे का नंतर जेवण आहे माहीत नाही. मध्ये जेवणमध्ये निम्मे लोक जाणार, हां निम्मे लोक घरी, निम्मे लोक घरी. जे निम्मे राहतील त्यांना काही कळणारच नाही की काय चाललं, कारण एकबोट्यांचं जेवण म्हणजे हेवी असतं फार. तर 3 वाजेपर्यंत वेगवेगळ्या पैलूंवर आपण चर्चा करणार आहोत. त्याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये व्यासपीठावर उपस्थित शिक्षण क्षेत्रामध्ये एक अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व ज्यांचं मानलं जातं असे प्राध्यापक डॉक्टर गजानन एकबोटे, व्यासपीठावर उपस्थित राष्ट्रीय सचिव तथा अध्यक्ष महाराष्ट्र प्रांत शैक्षिक महासंघ प्राध्यापक प्रदीपजी खेडकर, शासनाचे उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे महाराष्ट्राचे संचालक प्राध्यापक डॉक्टर शैलेंद्र देवळानकर. 2020ला ज्यावेळेला नवीन शैक्षणिक धोरणाची घोषणा या देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजींनी केली, त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये नवीन शैक्षणिक धोरणाची स्पष्टता आणि अंमलबजावणी यासाठी एक वर्किंग ग्रुप तयार झाला
त्याचे अध्यक्ष आणि पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर नितीन करमाळकर, व्यासपीठावर उपस्थित पुणे विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉक्टर काळकर, सर्व मान्यवर. थोडी आज वेळेचा कन्स्ट्रेंट असा आहे की सगळं आटपत रात्रीच्या फ्लाईटने प्राचार्यांचं पूर्ण महाराष्ट्राचं अधिवेशन अमरावतीला आहे. तिथे मला जायचं आहे आणि त्या विमानाच्या वेळेपर्यंत करण्याची कामं खूपच आहेत. सकाळी मी 6 वाजता दिवस सुरू केला आहे आणि त्यामुळे एखादं नाव राहिलं तर मला क्षमा करा. व्यासपीठावर सर्व मान्यवर, व्यासपीठाच्या समोर बसलेले माझे मित्र प्राध्यापक शेखर चंद्रात्रे, प्राध्यापक AP कुलकर्णी अशी खूप मंडळी समोर बसली आहेत. तर असे सर्व मान्यवर आणि या कार्यक्रमाला प्रचंड उत्साहाने आणि प्रचंड मोठ्या संख्येने, कारण कधी कधी संख्या असते पण ती डेड असते, पण इथे उत्साह फारच दिसते. एमफिलचा प्रश्न मार्गी लागला, 93 मार्गी लागला. मी ज्यावेळेला देवळांकरांना विचारलं की साधारणतः आता किती अमाऊंट फायनान्सकडे मागायचे, ते म्हणाले रफली 1000 कोटी मागावे लागतील. तर म्हणजे प्रत्येकाला खूप येणार आहेत पैसे. त्यामुळे संख्याही आहे, बरोबर ना, 1000 कोटी लागतील. महाराष्ट्र शासनाकडे आवश्यक गोष्टींसाठी पैसे आहेत. त्यामुळे अतिशय मोठ्या संख्येने आणि उत्साहाने आलेले वेगवेगळ्या कॉलेजमधले प्राध्यापक बंधू आणि भगिनींनो, सुरुवातीला आपल्या सगळ्यांना विनंती मला करायची आहे की या समाजाने राजकीय नेत्यांचं स्तोम फार वाढवलं, महत्त्व फार वाढवलं. निदान प्राध्यापकांनी, जे प्राध्यापक खूप उच्च विद्याविभूषित आहेत, त्यांनी तरी समाजामध्ये काही पायंडे पाडले पाहिजे. शिक्षक राज्यकर्त्याच्या वाकून नमस्कार करतो आणि तोही तितका माजी कुलगुरू वगैरे मंत्री झाला तर ठीक आहे, पण त्याचं कर्तृत्व किंवा त्याचं विद्वत्ता तेवढे नसताना तुम्ही वाकणंही बरोबर नाही. जे करायला आपण निघालेलो आहोत की या समाजामध्ये 12,500 वर्षाचा भारतीय संस्कृतीचा इतिहास आहे. पहिल्यांदा प्रभू श्रीराम होऊन गेले आणि मग नंतरच्या 5,000 वर्षामध्ये भगवान श्रीकृष्ण होऊन गेले. तर या सगळ्या कालावधीमध्ये ज्या गोष्टी एस्टॅब्लिश झाल्या, प्रस्थापित झाल्या आणि ज्याचं महत्त्व कधी कमीच नाही झालं, नवरा आणि बायकोंचे संबंध, हे तिथून आहेत ना स्टोऱ्या, आणि त्या स्टोऱ्या नाही आहेत घडलेल्या गोष्टी. राम आणि सीता, मग पुढे अगदी सगळ्या सामाजिक सुधारकांपर्यंत येऊ. साधारणतः आपली संस्कृती संन्यासाला त्याला खूपच आध्यात्मिक साधना करायची असते म्हणून लग्न न करण्याची परवानगी देते, पण संन्यस्त किंवा आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा काही गाद्या ह्या कंपल्सरी विवाहित आहेत. अमरावती जिल्ह्यामध्ये जी गादी आहे, ज्याच्यावर आता जितेंद्रनाथ महाराज बसले, आधी मनोहरनाथ महाराज होते, त्या गादीवर विवाहित माणूसच बसू शकतो. आणि त्यामुळे नवरा आणि बायको, नवरा बायको, मुलं, शिक्षक आणि शिष्य, या सगळ्याच्या कन्सेप्ट ठरलेल्या आहेत. हां, शिष्याला नमस्कार करणं शिक्षकाने असं नवीन सुरू झालं, असं आपल्या प्रस्थापित मान्यतांमध्ये नाही आहे. आणि त्यामुळे हे सगळं जरा थांबवलं पाहिजे असं माझं मत आहे. आणि मग करता करता काय होतं, आम्हाला सवय लागते. मग कोणी नमस्कार नाही केले तर आम्ही राग धरतो. हां, शेखर चंद्राने नमस्कार कसा नाही केला, हा एक भाग. दुसरा भाग म्हणजे ज्याला ज्या कामासाठी निवडून दिलेलं आहे, आम्हाला तुम्ही काय निवडून दिलं आहे, बरं आम्हाला कोणी नारळ घेऊन आलं नव्हतं की तुम्ही आमदार व्हा, मंत्री व्हा म्हणून. म्हणजे माझ्या बाबतीतला अनुभव असा आहे की मी काहीच मागत नाही आणि मला पूर्वसंचितामुळे गिरणी कामगाराचा मुलगा असूनही मिळतं, पण साधारण मागेच लागावं लागतं. मला तिकीट द्या की हो, मला खातं द्यावं की हो, वगैरे वगैरे. आणि त्यामुळे मागे लागून आम्ही आलो, आम्ही काही तुमच्यावर उपकार नाही केले. मग आम्हाला काम करण्याच्याबद्दल एवढे सत्कार कशासाठी, हारांचे प्रकार, शालींचे प्रकार. म्हणजे मी गमतीने डॉक्टर एकबोटेंना आणि वहिनीला म्हणतो की तुमच्याकडे मी इतक्या वेळा कार्यक्रमाला येतो, त्यावेळात मिळालेल्या शालींचं एक दुकान जरी मी सुरू केलं तर मला 1 महिनाभरासाठी कोणाकडे पैसे मागावे लागणार नाहीत. मग पुणे विद्यापीठाने खूप युक्ती केली, ते शालीवर पुणे विद्यापीठाचं नाव छापतात. तर माझ्याकडे 30-32 झाले आहेत, पण ते काही विकता येत नाही. त्यामुळे जर तुम्ही याच कामासाठी आम्हाला निवडून दिलेलं आहे तर तुमचा अधिकार आहे
त्यामुळे एखादी गोष्ट मार्गी लागली तर त्याच्याबद्दल इतका मोठा आनंद व्यक्त करणं बरोबर आहे. पण हे उभं राहून नावाचं जे नवीन सुरू झालेलं आहे ते तर लगेच थांबवून टाका. काही कोणी कोणाला ओवेशन देण्याचं काही कारण नाही. मी ग्रामीण भागातला आहे, 2200 संख्या आहे माझ्या गावची. तर खूप ग्रामीण उदाहरणांमध्ये बोलतो की माझी आई आजारी आहे आणि तिने समजा म्हटलं की अरे जरा पाय दाबून देतोस का, तर मी फोटोग्राफर नाही मागत आणि फोटो काढून पेपरला छापत नाही. चंद्रकांत पाटील आईचे पाय दाबताना, मग सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, तसं एक माझं कर्तव्यच आहे. तिचे पाय दाबले तर फोटो कशाला काढला पाहिजे. किंवा तिने थँक्स म्हणण्यासाठी थांबत पण नाही की थँक्स कशी नाही म्हणली बराच वेळ. जास्तीत जास्त तिने पाय दाबल्याबद्दल एक तिच्या डब्यामध्ये पेढा होता तो काढून दिला. इट्स ओके. आणि मला असं वाटतं की कार्यक्रमाच्या सुद्धा प्राध्यापकांनी नव्याने काही परंपरा डेव्हलप करण्याची आवश्यकता आहे. हां, कार्यक्रमाचं अँकरिंग करण्याने किती वेळ बोलावं. अँकरिंग करणाऱ्याचा जर कार्यक्रमातला वेळ लिहून काढला तर एखाद्या प्रमुख व्यक्तीपेक्षा सुद्धा जास्त वेळ देतो. तो आधी स्तुती करतो, मग नंतर मांडलेत की नाही मुद्दे माहिती नाही, पण त्या मुद्द्यांवर बोलतो. मग मी मांडून बसणार म्हणतो की मी हा मुद्दा कुठे मांडला, पण तो अँकर मांडत असतो. मला आज बरं वाटलं की दीपप्रज्वलन करून ठेवलं होतं. दीपप्रज्वलनात जाणारा वेळ, बरं आता सत्कार करायचा तर एक गुलाबाचं फुल देऊन मोकळं व्हा. शाली देणार, पुष्पगुच्छी देणार, नारळी देणार, पुस्तकी देणार, भेटवस्तू देणार, नव्याने झाड पण देणार. हो, एका माणसावर 2 मिनटं गेली हो. त्यामुळे काहीतरी एक द्या आणि मोकळं करा. आणि म्हणून मग सुरुवातीलाच मला असं वाटतं की किमान ज्या शिक्षक प्राध्यापकांनी म्हणजे गुरूंनी समाजामध्ये काही पायंडे पाडले पाहिजेत, आणि तोच मुद्दा माझा आहे, तो पटकन कव्हर करून मी माझं बोलणं संपवेन. तर ते पायंडे पाडतानाची सुरुवात ह्या अशा बारीक 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 विषयातून आहे. शिक्षणामध्ये संस्कार मिळत नाही याचं कारणच हे असं माझं मत आहे की संस्कार हा लेक्चरमधून मिळत नाही, भाषणामधून मिळत नाही, तो वागणुकीतून मिळतो. पुन्हा एकदा गमतीदार गोष्ट अर्ध्या मिनिटात सांगायची झाली तर एकदा एका गावामध्ये एका आईला आपल्या मुलाबद्दल खूप काळजी वाटायला की पोरगं गूळ फार खातं. म्हणून ती भरपूर त्याला मारायची, समजवायची, अरे गूळ नको खाऊ, पोटाचे आजार होतील, पण ते काय ऐकायचं नाही. त्या गावामध्ये एक प्रवचनकार आले. मग त्या आईना कोणीतरी सांगितलं की ह्या प्रवचनकारांकडे तुम्ही घेऊन जा, साधारणतः ते जे सांगतात ते माणसं ऐकतात. मग आई घेऊन गेली त्या प्रवचनकाराकडे आणि प्रवचन संपल्यानंतर म्हणाले की महाराज हे पोरगं लय गुळ खातं, तुम्ही जरा सांगा. तर आज नाही, उद्या सांगतो. ते म्हणाले हो, ते 24 तासात आणखीन गुळ खाणार, पटकन सांगा, 24 तासाचा गुळ घातलं नाही आज. मग दुसऱ्या दिवशी आई गेली. मग दुसऱ्या दिवशी पण ते म्हणाले आज नाही, उद्या आहे, उद्या. म्हणजे कमाल आहे, पण आता पर्याय नाही. लोक म्हणतात की ह्यांनी सांगितलं काय केलं. शेवटी 4थ्या दिवशी त्या प्रवचनकाराने मुलाला सांगितलं की अरे बाळा, गूळ खाणं चांगलं नाही, पोटाचे आजार होतात. दुसऱ्या दिवशी मुलाने गूळ खाणं बंद केलं. आता आईला प्रश्न पडला की जे व्हायला 1 + 1 = 2 मिनटं लागली, त्याने 1 मिनिटात सांगितलं आणि 1 मिनिटात ऐकलं, त्याला 4 दिवस का लागले. मग त्या 5व्या दिवशी आल्या आभार मानायला आणि म्हणाले की आभार तुमचे, पण 4 दिवस तुम्ही त्याला का नाही सांगितलं. 4 दिवसापूर्वी मीच गूळ खात होतो. 4 दिवसामध्ये गूळ खाणं पूर्ण बंद केलं. मग मला सांगण्याचा अधिकार निर्माण झाला. आणि मला असं वाटतं की त्या अधिकारामुळे त्या मुलाने बहुधा ऐकलं. बाकी काय माझं ते नामकीर्तन चालू असतं, पण ते मला अधिकार निर्माण झाला. किंवा एकदा आईवडिलांनी ठरवलं की मुलगा प्रामाणिक झाला पाहिजे, म्हणून मग आईने त्याला एक वही दिली, बाबांनी त्याला एक पेन दिलं आणि म्हटलं की याच्यात 1000 वेळा लिहायचं, मी प्रामाणिकपणे वागेन, मी प्रामाणिकपणे वागेन, मी प्रामाणिकपणे वागेन, प्रामाणिकपणे वागेन. 2000 वेळा लिहिला तरी तो प्रामाणिकपणे वागणार नाहीचं कारण वही बाबांनी ऑफिसमधून आणलेली आहे आणि पेन आईने ऑफिसमधून आणलेलं आहे. आता जर त्याला जर हे माहिती आहे की हे पण चोरीचं आहे आणि हे पण चोरीचं आहे, तर कशाला प्रामाणिकपणे वागेल. आणि त्यामुळे 2047 मधला विकसित भारत, या देशातले रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे होतील, गल्ल्यातले ते होतील, व्हायलाच पाहिजे. या देशामध्ये प्रत्येक जिल्हा केंद्रामध्ये जगातल्या 40 देशामध्ये जाण्याची विमान सुविधा निर्माण होईल,
व्हायलाच पाहिजे. तर त्या विकसित भारतापेक्षा जास्त महत्त्वाचं विकसित भारत ज्याची जग वाट पाहतोय, इथली माणसं खूप चांगली आहेत. ह्या माणसांकडे बघून जगलं पाहिजे अशी परंपरा ह्या देशाची होती. म्हणून त्यांचे फोटो बिटो लावतो आणि झालेत की नाही माहिती नाही, तरी श्रद्धेने त्यांचं मंदिर झाल्यानंतर गावागावात साखर वाटतो. आणि काँग्रेसवाले पण वाटतं, बी जे पी वाटतं, सगळे म्हणतो पक्ष बाजूला, पण रामाचं मंदिर झालं तर मग गुळ वाटलाच पाहिजे. का? तर त्यांनी एक आदर्श व्यवहार या समाजामध्ये एस्टॅब्लिश केला. आणि त्यामुळे मला असं वाटतं की लॅबोरेटरी होणं, मुलींची हॉस्टेल होणं, मुलींची फी माफ होणं, हे सगळी साधनं आहेत. साध्य जे आहे ते 2047ला हा देश संपूर्ण जगाचं गुरुस्थानी जाईल, जो गुरुस्थानी होता. आणि यासाठी थोडं कॉलेजमध्ये मग त्याला सपोर्टिंग आहेत, प्राध्यापकांचं ट्रेनिंग, प्राध्यापकांच्या मागण्या, सिलेबसमध्ये सुधारणा, ज्याचा उल्लेख यांनी केला की अकॅडमिक काउन्सिलमध्ये 2-2 दिवस कसलं दळणदळत बसता, पटकन निर्णय करा, नवीन अभ्यास करा. दॅट इज अ साधनं. मेन मोटो आहे तो ह्या देशामध्ये एक प्रामाणिक, देशावर प्रेम करणारा आणि पूर्ण जगावर प्रेम करणारा, झाडांवर प्रेम करणारा, प्राण्यांवर प्रेम करणारा. पण ज्ञानेश्वर महाराजांपासून तेच सांगत आले ना, वृक्षवल्ली आमास वगैरे. ते बोमलायला कॉलेजमध्ये काहीच नाही. आणि आमचा विद्यार्थी या इलेक्ट्रॉनिकमध्ये डिस्टिंक्शन पास झालं, त्याला एकदम 1 कोटीचं पॅकेज मिळालं. अरे मला कळत नाही की 1 कोटीचं पॅकेज मिळाल्यानंतर त्याला वेगळ्या प्रकारचा तांदूळ लागतो का जगण्यासाठी? तोच लागतो. जास्तीत जास्त 34 रुपये किलोचा मी वापरत असेल, 100 रुपये किलोचा वापर. पण अजून असं काही झालं नाही की ज्याला जास्त पगार मिळतो त्याला सोन्याचे तांदळाचे कण लागतात. कारण त्याला तर पगार जास्त मिळाला तर त्याला सोन्याचे घेता येतील, तर सोन्याचं घ्यायचं असतं. असं काही झालं नाही. ह्या देशातला सगळ्यात श्रीमंत माणूस आज अदानी श्रीमंत की अंबानी श्रीमंत याचं चालू आहे. पण एक काळ एक मत होतं की बा अंबानी श्रीमंत. ते धीरूभाई अंबानी श्रीमंत जाताना थोडे पैसे घेऊन गेले बरोबर वरती, असं काही कुठे लिहिलेलं नाही आहे. त्यांनी बरंच काय काय केलं ना, गाड्या निर्माण केल्या, विमानं निर्माण केली. पण एक विमान काय त्यांना असं निर्माण करता आलं नाही की जे थोडे पैसे घेऊन जाऊ, तिकडे 4 मित्र भेटले तर भजी द्यायला बरे म्हणून पैसे काही ते घेऊन गेले, बरोबर ना. किंबहुना मृत्यूनंतर हिंदू संकल्पनेप्रमाणे दोरासुद्धा अंगावर ठेवायचा नसतं. आमच्या ग्रामीण भागामध्ये करदोडा म्हणतात, तुम्ही काय म्हणता माहीत नाही. तर करदोडासुद्धा तोडायचं असतं. प्रत्येक गावामध्ये मृत्यूनंतर विधी करणारे ग्रुप तयार असतो. त्याला बांबू कसे बांधायचे, मडकं कसं बांधायचं नीट व्हायचं. तो ओरडतो, अरे अरे करदोडा राहिला, कारण तो त्यातला तज्ज्ञ असतो ना. म्हणजे करदोडासुद्धा अंगावर राहून अग्नी दिलं तर त्याला मुक्ती मिळत नाही असं म्हणतात. म्हणजे कमाल आहे की ज्याने कपड्याचे उद्योग केले, स्टीलचे उद्योग केले, जाताना मात्र परमेश्वराने जसा पाठवला, किंवा मागच्या जन्मी मी चांगलं काम केलं म्हणून मला जन्माला येताना भरजरी कपडे घालून जन्माला काही घातले. सगळ्यांना समान. मुकेश अंबानी पण तसेच जन्माला आले आणि आमच्या धारावीच्या झोपडपट्टीला तसाच जन्माला आला. त्यामुळे मला असं वाटतं की याच्या मुळाशी जाऊ. तरी एक नवीन शैक्षणिक धोरण 2029-36 मानतो मी, पण जरा गाभा समजून घ्या असं मला वाटतं. आणि तो गाभा शिक्षणातून, प्राध्यापकांच्या शिकवण्यातून, सिलेबसमधून, परीक्षा पद्धतीतून, सगळ्यातून गायबच होत चालला. आणि 1 कोटीचं पॅकेज करायचं काय आम्हाला? 1 कोटीवालाही तेच खातो आणि 10,000वालाही तेच खातो. त्याला गेल्यानंतरही लोक आठवण काढतात. आणि मल्टिपल होत चालला आहे समाज. दुनिया आता हळूहळू ही कुटुंब पद्धती स्वीकारायला लागली. दुनिया अस्वस्थ आहे, पोरं आमची लग्न का करत नाही. दुनिया अस्वस्थ आहे की पोरं आमची पोरांना पोरं होऊ का देत नाही. जर्मनी आणि जपानमध्ये 4-4 लाख लोक आपल्याकडे मागितले. मी त्यांना गमतीने विचारलं का? तर आमच्याकडे लग्नच करत नाही, आमच्याकडे मुलंच होऊ देत नाही. तर एकदम तरुण संख्या कमी होत चालली. आणि त्यामुळे आम्हाला तुमच्या देशावर आता अवलंबून राहिला. म्हणजे जर्मनीच्या आलेल्या शिष्टमंडळाने, मी जेव्हा त्यांना गमतीने असं म्हटलं की तुम्ही पॅकेजमध्ये असं म्हणताय की आम्ही त्यांना नागरिकत्व देऊ, सिटिझनशिप देऊ, मग उद्या नागरिक होऊन तुमच्या निवडणुका लढवून मग राज्यावर बसले, ओ ते सुद्धा करायला तुमचीच माणसं लागणार म्हणाले. कारण आमच्याकडे काही तरुणाई राहिलीच नाही म्हणाले. म्हणजे काय, तर त्यांना ती लोकसंख्या वाढत नाही आहे
याचा आनंद नाही आहे. वा 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 आमची लोकसंख्या नाही, तर दुःख होत चाललं आहे की अरे काय चाललं आहे. मग जन्मच कशाला घेता. जर जन्म घेतल्यानंतर बाकी सगळं पाहिजे तर मग एकूणच मनुष्य जन्माला जे जे लागतं ते सगळं पाहिजे. भावना आहेत की नाही का मशीन जात तुम्ही. तुम्हाला असं वाटतं की नाही की कोणीतरी आपल्यावर प्रेम करावं, आपण कोणातरी प्रेम करावं, निर्व्याज प्रेम करावं, अपेक्षा नसलेलं प्रेम करावं वगैरे वगैरे वगैरे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की ह्या दिशेने आपण जायला पाहिजे. आता मुद्दा आहे तो प्रामुख्याने मोदीजींनी 2047ला देशाच्या स्वातंत्र्याला 100 वर्ष ज्यावेळेला पूर्ण होतील त्यावेळेला विकसित भारत. आत्ताच आपल्याला कळलं असेल की आपण जपानला मागे टाकलं आणि आपण 4 नंबरला आलो. म्हणजे मोदीजी पंतप्रधान झाले त्यावेळेला आपण 11व्या नंबर होतो. आता आपण जपानला मागे टाकलं आणि लवकरात लवकर म्हणजे मला दिसतंय त्याप्रमाणे अंतर कमी आहे. 1-2 वर्षामध्ये 26, 27, 28ला आपण जर्मनीला मागे टाकू. आणि मग अमेरिका 1, चायना 2, भारत 3 अशी ती स्पर्धा सुरू होईल. तर ही झाली भौतिक स्पर्धा. आणि त्या भौतिक स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आपल्याला एकाने पर कॅपिटा उत्पन्न वाढवण्यासाठी, इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट करण्यासाठी शिक्षणावर भर देण्याशिवाय पर्याय नाही. शेवटी देश गरीब करायला तर ह्या देशाने कधीही संशोधनावर भर नाही दिला. 3000 वर्षापूर्वी दिला. 2800 वर्षापूर्वी जगातलं पहिलं ऑपरेशन आज डॉक्टर करतायत, पहिलं ऑपरेशन भारतामध्ये झालं. ऑक्सफर्ड इसवी सन 1200 साली झालं, त्याला पहिलं विद्यापीठ म्हणतात. इसवी सन 400ला नालंदा झालं. त्यामुळे आधीचं सोडा हो, आत्ताच्या आपल्या ह्याच्यामध्ये शिक्षण पद्धतीमध्ये संशोधन, पेटंट अँड रॉयल्टी, आयुष्यभर रॉयल्टी दो नाही तो द्या, नाही तर मी माझं पेटंट देणार नाही. जग व्यक्ती म्हणून आणि देश म्हणून संशोधन, पेटंट आणि रॉयल्टीने श्रीमंत झालं. आम्ही आपलं सारखं मागवत राहिलो, आम्हाला काहीतरी करायचं आहे, आम्ही रॉयल्टी देतो, आम्हाला द्या. पहिल्यांदा मी मोदीजींचा प्रचार करायला मी तो उभा राहिलो नाही. ते प्रचार करण्याच्या पलीकडेच गेले. आता त्याचे झोपडपट्टीतला माणूस म्हणतो मोदी आया इसलिए तो 80 करोड लोगों को खाना मोफत मिळता है. त्यामुळे तुम्हाला मी काही भाषण करायला नको. पण पहिल्यांदा आपल्या देशामध्ये अशी स्थिती निर्माण झाली की संशोधनावर भर देता 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 मोठ्या प्रमाणावर तरुणांना उद्योगासाठी प्रवृत्त करता 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 आपण स्टार्टअपमध्ये महिलांमध्ये जगात फर्स्ट आलो आणि स्टार्टअपमध्ये पुरुषांमध्ये जगात सेकंड आलो. संरक्षण व्यवस्थेतला स्क्रूसुद्धा आपण इम्पोर्ट करतो. स्क्रूसुद्धा ह्या वर्षीचा आपला संरक्षण यंत्र ज्याला म्हणून मशीन गन घ्या, आणखीन काय रणगाडे घ्या, यातला आपला एक्सपोर्ट 85,000 कोटी झालेला आहे. ह्या दिशेने गाडी जायची. आता ह्या दिशेने गाडी जाताना एका बाजूने आमचे देवेंद्रजी ऊर्जा विषयामध्ये काही टप्पे ठरवत आहेत. पहिल्यांदा महाराष्ट्राच्या ऊर्जा क्षेत्रामध्ये, इलेक्ट्रिसिटी क्षेत्रामध्ये सरकारने 10% रेट कमी केली. पहिल्यांदा झालं असं. आणि 5 वर्षात ते 26% कमी करायचं. कसं शक्य झालं? तर मोदीजींनी सोलरवर इतका कॉन्सन्ट्रेशन केलं आहे. मग आपली पाण्यापासून निर्माण होणारी वीज, कोळशापासून होणारी निर्माण वीज आपल्याला 8 रुपये पर युनिट पडते. सोलरची 3.5 रुपयाला पडायला लागली. 3.5 रुपयाला पडायला लागली. मग आपण शेतकऱ्यांना स्वस्त द्यायला लागलो, आम्हाला स्वस्त द्यायला लागलो, इंडस्ट्रीला स्वस्त द्यायला लागलो. त्यांचं टार्गेट असं आहे की त्यांचं आणि मोदीजींचं 2047 पर्यंत इलेक्ट्रिसिटीचे पैसेच कशाला घ्यायचे. तुमच्या घरावरच एक सोलर लावला, जे आता 3 कोटी लोकांनी लावला, त्याला मोठ्या प्रमाणाचं पॅकेज आलं. तुमच्या घरात एक सोलर लावला आहे, तुमच्या घराचं तर बिल येणारच नाही. एक्सेस बिल तुम्हाला तुमच्या MICBला शिफ्ट करता येईल. त्यातून दर महिन्याला तुम्हाला उलटं वीज कंपन्या पैसे द्यायला लागतील. आता ह्या दिशेने समजा त्यांचं चाललेलं आहे. कृषीचं काय चाललेलं आहे? कृषी क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांना आज जो शेतमालाला भाव मिळतो तो डबल मिळाला पाहिजे. नैसर्गिक खतं वापरली पाहिजे. बी बियाणं सगळ्याची टंचाईच संपून टाकली. खतांच्या पिशवीसाठी मारामारी आणि गोळीबार. 2 जण खताच्या दुकानावर समोर मेले. अशातून करता करता वाटचाल कुठपर्यंत झाली, हे दुकानदार मागे लागतात, हे खत जरा जास्त आहे घेणार का तुम्ही.
खतांची टंचाई संपली, बियाण्याची टंचाई संपली. दरवर्षी 6,000 रुपये द्यायला लागले, कारण बियाणं घ्यायला सुद्धा ग्रामीण भागामध्ये 500 रुपये उसने मागतात. 500 रुपये दे की बियाणं आणायचं, 500 रुपये दे की खतात एक पोतं आणायचं. आता बुद्धीनेच दिले 6,000 रुपये. ते बियाणाला पैसे नाहीत, खताला पैसे नाहीत. या दिशेने 47 पर्यंत जायचं आहे. आता ते जाताना सगळ्या ठिकाणी दरवेळेला मुद्दा येणार, शिक्षण क्षेत्र नीट झालं पाहिजे. तर सोलर निर्माण कोण करणार, त्यातले कळणारे विद्यार्थी निर्माण करणार. सोलर बिघडले रिपेअर कोण करणार, इंजिनिअरिंगचे विद्यार्थी नीट करणार, रणगाडे कोण करणार. मग आता ज्या क्षेपणास्त्रांच्या बाबतीमध्ये जग एकदम असं डोळे त्यांचे चमकले की अरे यांनी डायरेक्ट त्या स्पॉटवर जाऊन हल्ले केले, माहिती आहे ना आपल्याला, बटन दाबलं स्पॉटवर हल्ले केले. मग हे आम्हाला द्या म्हणून आपल्या सगळ्या क्षेपणास्त्रांचं आणि शस्त्रास्त्रांचं डिमांड वाढली. करणार कोण, इंजिनिअरिंग निर्माण कोण करणार, तुम्ही. तुमच्या कॉलेजमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर नसेल तर तुम्ही नाही निर्माण करू शकणार. आणि त्यामुळे 3 टप्पे आपण पाडलेले आहेत. त्यातला पहिला टप्पा 29 आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला 29 पर्यंत सावित्रीबाई फुले आता 566 वर गेलं, मुंबई 600 का देवळकर, मुंबई 663 वर गेलं. हां हां आता जे 566 वाले आहेत, मी परवा मोठं सेलिब्रेशन कॅम्पसमध्ये केलं, प्राध्यापकांना नॉन टीचिंगला जेवण आणि खूप चांगली भेटवस्तू दिली. त्यात त्यांनी असं म्हटलं पुढच्या वर्षीचं टार्गेट फक्त 500च्या आत आहेत. मी तुम्हाला असं म्हणतो 500 100 वर या, हवेतलं झालं. 500च्या आत या, 499 480, आणि त्यासाठी रोडमॅप तयार करा. पुढच्या वर्षी तुम्ही मुंबई विद्यापीठाने यांच्या रँकला आहे 566ला, जे खाली आहेत 500च्या आत आलं की ती जगातली चांगली युनिव्हर्सिटी मानली जाते. मग तुमच्याकडे जगातून विद्यार्थी शिकायला येतात. तर अशा 29 पर्यंत काय, आपण आता आपली स्टेटची स्पर्धा सुरू केली. पहिली तर युनिव्हर्सिटीच्या डिपार्टमेंटची सुरू केली, आता आपण राज्याची एक महाविद्यालयांची स्पर्धा सुरू करतो. प्रत्येकाने त्या स्पर्धेमध्ये चढावडीने भाग घ्यायचा. प्राध्यापकांची संख्या आमची नीट झाली पाहिजे. प्राध्यापकांची संख्या आता 5,500 नवीन प्राध्यापक भरतीला परवानगी मिळाली. या महिन्याभरामध्ये 5,500ची भरती काढतो. 2900 जणांना, 2900 नॉन टीचिंगला परवानगी मिळाली. विद्यापीठामधली 800ची भरती राज्यपालांच्या स्टेमुळे पेंडिंग होती, तो स्टे उठला, त्यामुळे विद्यापीठाच्या जाहिराती आता सुरू करायला हरकत नाही. अशा सगळ्या गोष्टींमध्ये सरकार, प्राध्यापक, संस्थाचालक, विद्यार्थी अशाने 29, 35, 47 असे टार्गेट्स ठरवले पाहिजेत. त्यासाठी हा एक्झरसाईज आज चाललेला आहे. तो 3 वाजेपर्यंत अतिशय चांगला आपण चालवावा अशा शुभेच्छा देतो. आणि प्रत्येकाने 47 पूर्वी त्यावेळचे क्रांतिकारक काय घोषणा द्यायचे, देशासाठी मेलं पाहिजे, मग बाबू घेणू झाले. हां, आता देशासाठी जगलं पाहिजे, देशासाठी चांगलं जगलं पाहिजे. ज्या जगण्यातून लोक म्हणतील की काय माणूस जगला यार, आणि वर्षानुवर्ष आठवण काढतील. मग त्या जगण्याच्या संस्कारामधून, त्याच्या बॉडी लँग्वेजमधून बाकी माणसं निर्माण होतील. आपल्यासारखी किती जणांना माहिती आहे, मला माहीत नाही, प्राध्यापक असून सुद्धा, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आंबेडकर नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव सकपाळ. मग आंबेडकर कसे झाले? आंबेडकर नावाच्या एका शिक्षकाने प्रेम करण्याची पण अनेक उदाहरणं आहेत. ते पावसात भिजले, घर लांब होतं, घरं गावाच्या बाहेर, तर आंबेडकरांना शाळेत नेऊन आपल्या पंचाने आंबेडकरांचं डोकं आंबेडकरांनी पुसलं. असे भरपूर किस्से आहेत, किस्से म्हणजे घडलेले किस्से आहेत. शेवटी आंबेडकरांनी आपलं आडनाव देऊन टाकलं, त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर झाले. या गुरुच्या लेवलला आपण तसे जवळपास जाऊ शकू का असा विचार करते. मागण्या करू मान्य, हां, तुमच्या कॉलन्यामध्ये हेलिपॅड पण देऊ. त्यामुळे एमफिलचा विषय मार्गी लागला, नेटसेटचाही विषय मार्गी लागेल, नॉन टीचिंगचे तर किती विषय आपण मार्गी लावले तर लिमिट नाही. त्याचे असे गावोगाव सत्कार झाले. म्हटलं नो, मी काही सत्कारला येणार नाही. म्हणजे उदाहरणार्थ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना आपण दिली. हां, शिक्षकेतर विद्यापीठ कर्मचाऱ्यांना 58 महिन्याची थकबाकी दिली. प्राध्यापकांचं CHBचं मानधन डबल केलं, आता आणखीन वाढवण्याच्या प्रयत्नामध्ये आहोत. आणि एक नवीन कन्सेप्ट पण आणण्याच्या प्रयत्नात आहोत की 50,000 रुपये ठोकचा प्राध्यापक हा काही दिवस, आणि नंतर तो, कारण CHBमध्ये किती तास घेतले तरी
38-40 हजाराच्या वर गाडी जात नाही. नॅकमध्ये आपण देशामध्ये फर्स्ट आलो. मुलींचं शिक्षण आपण मोफत केलं. काल मी जवळजवळ 2 तास FRAत बसून मिटिंग केली आणि ही जी अदर फी नावाचा कॉलम आहे तोही या फीच्या पोटात आणता येईल का, म्हणजे मग सरकारला अदर फी पण रिएम्बर्स करता येईल. मग तिला तर ट्युशन फी 8,000, अदर फी 57,000. अरे मग आम्ही म्हटलं की तिला ॲडमिशन का देत नाही त्याच्याकडून 8,000 फी घेतली नाही, अदर फी आमची 57,000 आहे. अदर फीचे कॉलम काय काय आता मी सांगू शकत नाही, असले कॉलम काय काय. तर त्याला आम्ही असा प्रयत्न केला काल की FRAच्या पोटात घालता येईल का, ज्यातून कॉलेजचं नुकसान करायचं नाही, पण मग ती ट्युशन फी नावाचा एकच शीर्षक इव्हन एक्झाम फी पण त्या पोटात टाकायची आणि ती सरकार रिएम्बर्स करेल. म्हणजे मुलींना पैसेच भरायचे नाही. मग ते जिमखान्याचे फी भरायचे नाही, मॅगझिनचे फी भरायचे नाही आणि लॅबोरेटरीचे फी भरायचे नाही, कशाचेच भरायचे नाही. तर तिला मोफत शिक्षण देतो त्याला काही मजा आहे. नाही तर 8,000 रुपये आम्ही भरणार, 57,000 रुपये बाबा भरणार. म्हणजे मग ज्या आत्महत्येमधून हा निर्णय झाला, आपल्याला माहिती आहे की परभणीला एका मुलीने आत्महत्या करताना चिठ्ठी लिहिली की बाबा माझी निम्मी फी, जेव्हा निम्मी फी भरत होतो, सरकार भरते धन्यवाद, पण निम्मी फी भरायला माझ्या भावाकडे पैसे नाहीत, गेले 4 दिवस मला कॉलेजमधून बाहेर काढतायत, अपमान सहन होत नाही म्हणून आत्महत्या करायची चिठ्ठी मिळाली. एकनाथ शिंदेना रात्री 2ला मिळाली. त्याच्यानंतर 2ला झोपेतून उठवलं, पण दादा सकाळी 7 वाजेच्या आत फाईल तयार करा. त्यातून हा निर्णय झाला. मग आता हा निर्णय झाला, 900 कोटी रुपये दिले, पुन्हा एकदा अदर फी भरायला भावाकडे पैसे म्हणून काय कोणीतरी काय करून घेतलं तर म्हणजे झंझटच नको. आम्ही ती अदर फी टाकली, ट्युशन फीच्या पोटामध्येच टाकून टाकली आणि ती सगळी रिएम्बर्स आम्ही करणार, कॉलेजचं काही नुकसान करणार नाही. अशा सगळ्या गोष्टी आगामी काळामध्ये करायच्या आहेत आणि त्या करताना आपण खूप रेग्युलर बैठका करतो. धनंजय चंद्राते, AP कुलकर्णी आणि आपले सर सगळेजण येतात. तर त्या सगळ्या मागण्या घेऊन आपण पुन्हा पुन्हा बसू आणि प्रत्येक विषयातून काही ना काही आता एक 90-10 नावाचा विषय आला आहे का हो देवणकर. काही कॉलेजेसमध्ये प्राध्यापकांच्या पगाराचे 90% सरकार देतं आणि 10% फीमधून उभं करा म्हणतं. मग ती फी तेवढी नाही आहे, ती त्यावेळीची आहे ना. मग आता आम्ही फिया वाढवल्या, त्या वाढवण्यातून मॅच होत नाही आहे. तर काल आमचा निर्णय बहुतेक होतोय की मग 90चं 95 करून बघूया का. तर मग वाढीव फी आणि इकडे 5% वाढली म्हणून त्यांना 100 प्राध्यापकांना 100% पगार मिळायला पाहिजे. काही कॉलेजेसमध्ये 100% अनुदान देतात, काही कॉलेजमध्ये 90% असं का करताय. तर काल आम्ही त्याच्यावरही खूप विचार केला, 90-10 असं त्याला नाव दिलं. तर अशा सगळ्या मागण्या मान्य करू. मला जायचं आहे, अदरवाईज तुम्ही काय काय म्हणता. माझं ऐकण्याचा पेशन्स खूप मोठा आहे, कारण माझं म्हणणं आहे की संवादामधला सगळ्यात महत्त्वाचा भाग ऐकणं आहे. आपल्याकडे संवाद म्हणजे ऐकवणे. तर मला ऐकायला फार आवडतं, पण मला टाईम नॉट परमिटिंग मी. त्यामुळे मी आपल्या सगळ्यांना नमस्कार करून आभाराची आणि कशाची वाट न बघता धावत पळत गाडीकडे जातो. जय हिंद, जय महाराष्ट्र.